मटणाचं जेवण, दही खाल्लं आणि मृत्यू, बागलाण हादरलं, शेतकरी दाम्पत्यावर संशयित विषबाधा. शेतात दिवसभर कष्ट, रात्री कुटुंबासोबत जेवण आणि काही मिनिटातच ओढावलं मृत्यूचं दुर्दैवी संकट. नक्की घडलं तरी काय? पहा धक्कादायक रिपोर्ट. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. बागलाण तालुक्यातील आखतवाडे गावात एका शेतकरी दाम्पत्यावर संशयित विषबाधेचे दुर्दैवी संकट कोसळले आहे. या घटनेत द्वारकाबाई शांताराम याळीज वय 68 यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचे पती शांताराम नानाजी याळीज वय 78 यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ते सध्या मृत्यूशी झुंज देत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याळीज दाम्पत्य शनिवारी दिवसभर शेतीतील कामे करून घरी परतले. रात्री कुटुंबासोबत त्यांनी मटणाचे जेवण केले. त्यानंतर दही खाल्ल्यानंतर काही वेळातच दोघांची प्रकृती अचानक बिघडली. मुलगा आधार याळीज यांनी प्रसंगावधान राखत दोघांनाही तातडीने नामपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच द्वारकाबाई यांची प्रकृती गंभीर बनली आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शांताराम याळीज यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. द्वारकाबाई याळीज यांचे शवविच्छेदन नामपूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर अत्यंत शोकाकुल वातावरणात आखतवाडे येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान नेमकी विषबाधा कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आवश्यक अन्य व इतर नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेमुळे आखतवाडे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर आमचे लक्ष राहणार आहे. अधिकृत तपास अहवाल समोर आल्यानंतर आम्ही सर्व माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचवू. अशाच विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी 24x7 न्यूज रिपोर्ट चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परशुराम आहिरे, तालुका प्रतिनिधी, जायखेडा, सटाणा. 24x7 न्यूज रिपोर्ट.